श्री स्वामी समर्थ. ब्रह्मण्य राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन व कोटी कोटी प्रणाम. अखिल भारतीय गुरुकुल पीठाधीश्वर परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन व आनंद कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांना, सर्व स्वामी भक्तांच्या चरणी त्रिवार वंदन व कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज एक अनुभव सांगणार आहे. तो असा अनुभव आहे, माझा भाऊ खूप सिरियस होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. मला काही माहिती नव्हतं, मी लांब राहिलो होते आणि अचानक मला 2 दिवसांनी फोन आला की असं असं म्हणजे तो सिरियस आहे आणि तो आजारी आहे. मग स्वामी भक्तांनो, काय करावं काय नाही आम्हाला काही सुचत नव्हतं. मग अचानक फोन आल्यानंतर तो एवढा सिरियस होता की आम्हाला न सांगता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याला ॲडमिट केलं आणि डायलिसिस करायचं म्हणून सांगितलं होतं. मग हॉस्पिटलमध्ये घेतलं, त्याला डायलिसिस सुरू केलं. त्याचं डायलिसिस सुरू झाल्यानंतर मग मला फोन आला. फोन आल्यानंतर मग मी लगेच सांगितलं की त्याला हॉस्पिटलमधून बाहेर काढा. तर घरचे सगळे गेले त्याला हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यासाठी. डॉक्टरांना विनंती केली, पण डॉक्टर काही त्याला बाहेर सोडतच नव्हते. मग आता मला एक असं माहीत होतं की डायलिसिस झाल्यानंतर 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये माणूस जातो, म्हणून मला खूप भीती वाटली. मग मला फोन आल्यानंतर आम्ही लगेच आमचे ज्येष्ठ सेवेकरी आहेत त्यांना फोन लावला. मग त्यांनी मला एक कार्यक्रम दिला. ताई असा गुरुचरित्राचा कार्यक्रम करा आणि व्यवस्थित होतील ते. मग आता याला तर बाहेर काढायचं होतं, डॉक्टर याला काही सोडत नव्हते. मग आमच्या घरच्यांना, माझी बहिणी भाऊ वगैरे सगळे त्यांना पाठवलं आम्ही की तुम्ही त्याला कसंही करून बाहेर काढा, पण ते डॉक्टर काही सोडतच नव्हते. मग मी एक नाविलाजाने त्यांना एक पर्याय दिला. म्हणलं डॉक्टरना एखादी म्हणजे काहीतरी असं बोला, म्हणजे ते तुम्हाला सोडून देतील. मग थोडंसं माझी भाऊ आणि बहीण थोडंसं आडवं बोलले भांडणाच्या विषयामध्ये, असं होईल म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले तुम्ही काय भांडणं वगैरे करू नका, तुमचं पेशंट लगेच घेऊन जा. मग आमचं पेशंटना लगेच बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर त्यांना घरी नेण्यात आलं. घरी नेल्यानंतर मग मी फोनवरती सर्व कार्यक्रम दिले. मग जे सरांनी सांगितलं होतं मला, गुरुचरित्र करा, नवनाथाचे पारायण करा, दुर्गा सप्तशती करा, नवनाथ पारायण करा. मग दुसऱ्या दिवशी मी लगेच तिकडं गेले, बाबाच्या घरी गेले. तिथं गेल्यानंतर लगेच आम्ही गुरुचरित्राचे पारायण केले. 7 दिवसाचा हा कार्यक्रम चालू होता. पहिला मग आम्ही जेवढे माझ्या घरामध्ये होते सगळे मुलं वगैरे सगळे सर्वांना मी पारायणाला बसवलं, पूजेला बसवलं, सेवेला बसवलं, कोणाला जपायला बसवलं. लहान मुलांना त्यांना म्हटलं तुम्हाला खाऊ देईल. मग त्या निमित्ताने त्या मुलांकडून आम्ही जप वगैरे करून घ्यायचं. मग त्यावेळेस अशी सेवा केली मी. आम्ही गुरुचरित्र केलं, नवनाथ केलं, भागवत केलं, दुर्गा सप्तशती केली आणि मल्हारी सप्तशती केली आणि रुद्र केलं. म्हणजे आमचे पहाटे आम्ही 3ला उठायचो, 3:30-4ला सेवा चालू व्हायची आणि सेवा पहाटे 4 ते गुरुचरित्र 4 ते संध्याकाळी 4पर्यंत गुरुचरित्राचं वाचन व्हायचं सर्वांचं. आणि मग बाकीच्या सेवा कोणाला कशाला प्रत्येकाला असं बसवलं होतं. जपाला अख्खं आमचं कुटुंब बसलेलं होतं. आणि तो असा अनुभव माझा म्हणजे तो जगेल असं वाटतच नव्हतं. म्हणजे खूप सिरियस होता. सगळा नरड्याला नळ्या लावलेल्या, पोटाला नळ्या लावलेल्या, पायाला नळ्या लावलेल्या, म्हणजे ते जाणारच पेशंट होतं. पण महाराजांच्याकडून 7 दिवसाचा आम्ही कार्यक्रम केला. पण हा कार्यक्रम असा झाला की 2 दिवसानंतर कार्यक्रम सुरू केल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझा भाऊ स्वतःच उठला आणि स्वतः उठला, बाहेर झाडायला गेला. म्हणजे आमचे
18 रूम भाड्याने दिलेले आहेत. स्वतःचा पण त्याचा फ्लॅट आहे. ते झाडून घेतलं. बाहेरच्या एवढे सर्वांचं झाडझूड केली त्यांनी. तुम्हाला सांगते, त्यांनी 18 घरांच्या लोकांचं पाणी भरलं. म्हणजे नळाला पाणी येतं त्यांच्या इथं सकाळी 5ला, तर त्यांनी पाणी भरलं. सगळं आवराआवरी त्यांनी स्वतःच केली. आणि नंतर मग अंघोळ वगैरे करून मग तो स्वतः पारायणाला बसला. त्याला काही एवढं जास्त वाचता येत नाही, पण त्यांनी स्वामींची जप वगैरे सगळे जप वगैरे केले. हा दुसऱ्या-तिसऱ्या दिवसाचा अनुभव आहे. चौथ्या दिवशी तो एकदम खाणं वगैरे काहीच नव्हतं. त्या नाळ्यांमधून त्याला ज्यूस देत होते. मग चौथ्या दिवशी त्याच्या डॉक्टरला, मग आम्ही असं प्रायव्हेट डॉक्टर ठेवले होते त्यावेळेस, त्यांच्याकडं पाठवलं. मग पहिल्या दिवशी त्याचं डायबिटीज थोडंसं नॉर्मल झालं. दुसऱ्या दिवशी परत पाठवलं. मग त्याचं ते नळ्या होत्या, तो खाऊ शकतो म्हणे. मग त्या नळ्या काढल्या. आणि तिसऱ्या दिवशी त्याचं ते रक्त वगैरे चेक करायचं होतं आणि दुसरे रिपोर्ट काढायचे होते. ते रिपोर्ट काढले, ते पण नॉर्मल आले. आणि तुम्हाला सांगते 6व्या दिवशी तो सगळं आपलं साधं जेवण जेवायला लागला. आणि तो 7व्या दिवशी एवढा म्हणजे क्लिअर झाला असं कोणीच म्हणत नव्हतं. तो एवढा सिरियस होता आणि एवढा आजारी पडलेला आहे. आता तो भाऊ एकदम व्यवस्थित आहे आणि त्याची तब्येत काहीच नाही खराब नाही आहे. तो घरामध्ये सगळे कामं करतो. पाणी भरतो, बाजारहाट करतो, म्हणजे सगळं करू शकतो तो. मग हे बघा स्वामीचा भक्तांनो, एवढं एकच तुम्हाला सर्वांना हा अनुभव का सांगायचा आहे. आपण इतर इकडं-तिकडं फिरत बसतो. असं झालं, तसं झालं. पण आपण वेळेस जर स्वामींची सेवा केली किंवा आपल्याला तहान लागली म्हणून आपण विहीर खोदतो, तसं न करता अगोदरच आपण स्वामींची सेवा सुरू करायची आहे. तुम्ही करत नसाल, तुम्हाला माहिती नसेल, तर दिंडोरी येथे आपले परमपूज्य गुरुमाऊली आहेत. ते गुरुमाऊली म्हणजे साक्षात स्वामी महाराज आहेत. आणि महाराजांची थोडी सेवा करावी. हळूहळू आपले सगळे प्रश्न सुटतात आयुष्यामध्ये. आणि हा एक अजून एक आहे, जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो तेव्हा त्या घरामध्ये आजार राहत नाही, दारिद्र्य राहत नाही, संकट कुठले येत नाही. स्वामी महाराज आणि गुरुमाऊली हे सदैव त्यांच्या भक्ताच्या पाठीशी राहतात. म्हणून मी सर्वांना कळकळीची माझी विनंती आहे की आपण स्वामींची सेवा करावी. आणि जे आपल्याला महाराजांनी आयुष्य दिलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने जगावं. एकदा जन्माला आलो आहे आपण, आणि परत आपल्याला मनुष्यदेह भेटेल की नाही भेटेल हे कोणालाच माहिती नाही. आणि कशावरून आपण परत माणसाच्या जन्माला येऊ. जर स्वामींची सेवा केली तर आपल्याला महाराजांपर्यंत जाता येईल. आणि नरकात जाण्यापेक्षा स्वामींच्या चरणाजवळ जाऊन आपण स्वामींची सेवा करायची. हा जो एक अट्टहास जर मनामध्ये धरला तर कुठलेही संकट येत नाही. आणि स्वामी आणि गुरुमाऊली हे क्षणाक्षणाला आपल्या बरोबर राहतात. आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही. आपली मुलं शाळेत जातात, शाळेत असो किंवा काही असो, त्यांच्या केसाला धक्का लागत नाही. आणि स्वामी महाराज हे पूर्ण आपल्या कुटुंबाचं संरक्षण करतात. गुरुमाऊलीसुद्धा प्रत्यक्ष आपल्याला स्वप्नात येऊन पण आशीर्वाद देतात, भेटतात पण. आणि गुरुमाऊलींचा खूप आशीर्वाद आपल्याला भेटतो. म्हणून माऊलींचे चरण धरावे, स्वामींची सेवा करावी, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि वेळ न दवडता प्रत्येकाने लगेच दिंडोरी दरबाराला जाऊन गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेऊन स्वामी सेवेला लागावे, अशी माझी कळकळीची विनंती आहे. झालेली सेवा स्वामी चरणार्पणमस्तु, गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोधड़ी माता की जय. सद्गुरु परमज मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. भारत माता की जय.